समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति। धन्य मनवीन इहलोकी लोका धन्य मनवीन इहलोकी लोका धन्य वीण इहलोकी लोका वीण इहलोकी लोका धन्य आम्ही तुका देखीला धन्य आम्ही तुका देखीला ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी। धन्य आम्ही तुका देखीला धन्य आम्ही तुका देखीला काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी। समस्त ग्रामस्थ धामणगाव तालुका इगतपुरी सर्वांच्या सहभागातून सहकार्यातून श्रद्धा आणि उत्कटता एकत्र करून गेली 50 वर्ष जे आपण ज्ञान भक्तीचं अनुष्ठान केलं त्या परंपरेचा एक सुवर्ण महोत्सव अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी संपन्न होत आहेत। महाराष्ट्रातले ख्यातकीर्त विद्वज्जन संतजन संप्रदायाचा अभ्यासक आपण या ठिकाणी निमंत्रित केले बोलावले त्यांचंही नित्याचं प्रबोधन या ठिकाणी सुरूच आहे। परंतु जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरित्राचं काही चिंतन घडावं या उद्देशानं खरं तर हे 3 दिवसीय चरित्र चिंतन या ठिकाणी संपन्न होत आहे। तुकोबऱ्यांचं चरित्र मोठं अमोघ आहे, अपूर्व आहे, विलक्षण आहे। तुकोबऱ्या सांगतात की मी जे सांगतोय बोलतोय ते परमात्मा माझ्या मुखातून बोलतोय। तुकोबऱ्यांच्या अभंगवाणी ही अर्शवाणी आहे।
ऋषीची भाषा आहे, अनुभवाची स्फुरणा येते एक प्रकारची. महाराज सांगतात, अहो साक्षात परमात्माच माझ्या मुखातून बोलतोय. खरं तर तुकारामाजांना जी अभंगाची प्रेरणा झाली याच्या मागे मोठी पार्श्वभूमी आहे. बालभगवत संत नामदेव यांनी पंढरीच्या वाळवंटामध्ये एक कथा ऐकली. चंद्रभागी तिरी ऐकल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. महर्षी वाल्मिकांना प्रभू रामचंद्रांचं चरित्र 100 कोटी श्लोकामध्ये गायलेलं आहे. आणि विधान ऐकून बालभागवत नामदेव यांना अंतकरणाला दुःख झालं, क्लेश झाले. महर्षी वाल्मिकांना देवाचं चरित्र गावं आणि मी देवाच्या जवळ असूनही माझ्याकडून देवाची सेवा घडली नाही, माझ्या चित्ताशी बहु झाले क्लेश, वृथा मी आयुष्य गमाविले. म्हणून नामदेवराय मोठ्या दुःखानं क्लेशानं आवेशानं देवळात आले. पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. अहो पांडुरंगा, महर्षी वाल्मिकानं 100 कोटी श्लोकामध्ये तुझं चरित्र गायलंय. मी सुद्धा 100 कोटी अभंग करीन. वाल्मिकाचंच काय कौतुक सांगता मला. हो, शतकोटी तुझे करीन अभंग, ऐक पांडुरंग म्हणे नामा, ऐक पांडुरंग म्हणे नामा. शतकोटी तुझे करीन भंग, कोटी म्हणे नाम, कोटी म्हणे नाम. शतकोटी तुझे करीन भंग, शतकोटी तुझे करीन भंग, शतकोटी तुझे करीन भंग, शतकोटी तुझे करीन भंग, कोटी तुझे करीन भंग, ऐक पांडुरंग म्हणे शतकोटी तुझे करीन भंग, ऐक पांडुरंग म्हणे नाम, ऐक पांडुरंग म्हणे नाम. कमी करणार. बस एक माईक द्या ना. शतकोटी तुझे करीना भंग, देव म्हणता नामा, ऐक पांडुरंग म्हणे नामा. अरे नामा, महर्षी वाल्मिकांच्या काळामध्ये आयुष्यमान होतं. त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी. आताच्या अवधी थोडी असे. सध्या आयुष्यमान 100 वर्षाची गणना आहे फक्त. उंच आहे पखवाज. सेटिंग लावा ना मग काय. ऐक पांडुरंग म्हणे नामा. नामदेवराय म्हणाले, देवा
माझ्या मुखातून मी जो संकल्प बोललोय, प्रतिज्ञा बोललोय, ती आपण परिपूर्ण करा. नाहीतर अशा प्रकारे मी ही जीभ उतरून तुझ्या समोर ठेवी. जीवा उतरीन तुझ पुढे, सिद्धी सहान यावा पण माझा. वारकरी पंथाचा इतिहासही तो तुम्हाला माहीत पाहिजे. ही प्रवचन कीर्तन म्हणजे लोक कल्याणाचं साधन आहे. काही लोकांना वाटतं हा वेस्ट ऑफ टाइम आणि वेस्ट ऑफ मनी आहे. समयाचाही अपव्यय आहे आणि पैशाचाही अपव्यय नाही बाबा. हा देशाला संस्कार पाहिजे, संस्कृती पाहिजे. आपल्या द्रव्याचा योग्य उपयोग व्हावा हा खरा मूळ प्रश्न आहे. प्रातस्मरणीय गुरुदेव मामासाहेब दांडेकर म्हणायचे, वारकऱ्याचं कीर्तन प्रवचन म्हणजे ब्रेन टॉनिक इज ए थिओसॉफी. लोक आधी व्याधीनं ग्रस्त आहेत. आधी म्हणजे मानसिक आजार, व्याधी म्हणजे शारीरिक आजार. शारीरिक आजार जाण्याकरता एक डॉक्टर वैद्य हॉस्पिटल आहेत, परंतु मानसिक आजार जाण्याकरता ही कीर्तन आहेत, प्रवचन आहेत. आणि बहुतेक लोक मनानं बुद्धीनं आजारी आहेत. आधुनिक भाषेमध्ये त्यांना व्हायबल म्हणतात. आज राष्ट्रापुढे फार समस्या आहे. व्यभिचार आणि भ्रष्टाचार आज थैमान घालतोय. आज महाराष्ट्र राज्यामध्ये 3.5% तरुण रक्ताने बाधित आहेत. व्यभिचाराची प्रवृत्ती आणि भ्रष्टाचार, आणखी काही विघातक गोष्टी समाजामध्ये पसरत आलेला प्रतिबंध घालायचा असेल तर अशाच आयोजनाची गरज आहे. खरं तर दामणगावकर सर्व कर्तबगार मंडळी आहेत. ज्येष्ठांचं मार्गदर्शन, तरुणांचा सहभाग, त्यात आमच्या निलेशजीचं असणारं मार्गदर्शन, बाबांचा आशीर्वाद, या सर्व गोष्टी एकत्र आल्यामुळे आज तरी महाराष्ट्रामध्ये धामणगाव तालुका इगतपुरीचा हा सुवर्ण महोत्सव हा वन्समोर आहे. लक्षात ठेवा. वरच्या क्रमांकावर हे लोक आम्हाला सारखं फोन करून विचारतात, सांगतात. सोपं काम नाही. आणि स्वल्पात भुरी रक्षण. एवढं मोठं आयोजन करायला कमीत कमी 3-4 कोटी रुपये लागले असते, पण आपण स्वल्पात काटकसर करून आवश्यक बाबीचा विचार करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. हो, खूप चांगला कार्यक्रम आहे. भक्तीचा, परमार्थाचा, ज्ञानाचा संस्कार समाजात झाला पाहिजे. निरुक्तामध्ये मानव या पदाचा अर्थच तो आहे. मत्वा कर्मानी शिव्यती. मत्वा हे त्वांतव्य, विचार आणि गांभीर्यपूर्वक जो कर्म करतो त्याला म्हणायचं मानव. अहो, ज्याला पाप कळतं, पुण्य कळतं, उत्तम मध्यम कनिष्ठ कळतं, तो मानव. आणि लोकांना पाप आणि पुण्याची, सत्कर्माची, दुष्कर्माची जाणीव करून देण्याकरता कीर्तन आहे. हे काही सत्यनारायणच्या पोथ्या थोड्याच आहेत. साधवानेच्या गोष्टी म्हणजे कीर्तन नाही. आपल्याकडे लग्न झालं की सत्यनारायणाची पूजा असते, बडजीबा कथा वाचतो. त्या पती पत्नीचा, नवरा बायकोचाही तिकडे लक्ष नसतं गोष्टीकडे. ज्यांना विचारलं, ज्यांना निमंत्रण मिळालं ते म्हणतात, का हो पोथ्या टोपली का प्रसादाला जायला? कीर्तनी पोथी नाही. हा धर्मसंस्कार आहे, ज्ञान संस्कार आहे, भक्ती संस्कार आहे. आणि म्हणून खरोखर तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे.
आता प्रवचनाला किंवा जगद्गुरू तुकोबरांचं कथा ऐकायला, चरित्र ऐकायला कमी लोक असू द्या, पण आज मीडियावर असल्यामुळे आज लाखो लोक हे ऐकतायत. लक्षात ठेवा, चॅनलमुळे. दाता तोची एक जाण नारायणा स्मरावी. आणि म्हणून काही गोष्टी सांगायच्या मला आपल्याला. नामदेवराय म्हणाले, अहो देवा, मी जो संकल्प केला 100 कोटी अभंगांचा तो परिपूर्ण करा. वाल्मिकानं केला, मी सुद्धा 100 कोटी अभंग करीन. आणि म्हणून देव पेचात पडले, आता काय करावं. भक्तिशास्त्रकार म्हणतात, अहो देवानं रुक्मिणी मातेला सांगितलं, आईसाहेब जरा तयारी करा. आणि सरस्वतीला सांगितलं, सरस्वती बाल भागवत नामदेवांच्या जीवेवर वास्तव्य करा. आता सारजेशी सांगे भीमा तिरी हरी. थोडा ग्रेस करा आवाज. सारजेशी सांगे भीमा तिरी हरी, बैस जीवेवरी नाम याच्या. स्वतः देवानं वह्या घेतल्या, कागद घेतले. नामा म्हणे बैसल्या वया पांडुरंग. स्वतः देव लिहायला बसले. नामदेवराय अभंग रचना करू लागले. खरं तर अभंग एक काव्यबंध आहे. त्या काव्यबंधानुसार शास्त्राप्रमाणे विश्लेषणा, काव्यबंधाप्रमाणे काव्यशास्त्राप्रमाणे अभंग होते. खरं तर संत नामदेव हे अभंगाचा मूलस्रोत आहे. अभंग हा जो काव्य प्रकार आहे तो पहिल्यांदा नामदेवरायांनी अस्तित्वात आणला. पहिले नामदेवानं अभंग केले आणि मग इतर संतांनी अभंग रचना सुरू केल्या. साहित्य विश्लेषणामध्ये, भाषा विज्ञानामध्ये अभंग एक काव्यबंध आहे. त्याचे उदग्राह, मेलापरू, अभोग, अंतरा, ध्रुवपद, तेन, पाद, पद, बिरू, ताल, स्वर सर्व काही गोष्टी अभंगात असतात. नामदेवराय अभंग रचू लागले. देव उतरून घेत होतो. ते प्रभूला चिंता लागली की एवढा मोठा संकल्प कसा पूर्ण व्हायचा. सारा परिवार नामदेव महाराजांचा विचार करू लागला. नामदेव महाराजांचा परिवार म्हणजे कुटुंब हे फार मोठं कुटुंब होतं. गोनाई, राजाई, दोघी सासू सुना. नामाजा माझा ना बापले का, नारा माझा विठा गोंदा चौघे हे पुत्र. जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई, गोडाई, साई, साकराई, चौघी सुना पायी नामयाच्या. लिंबाई ती लेकी, औबाई बहिणी, दाशी वेडी जणी नामयाची. या सर्वांनी नामदेवरायांच्या नावावर अभंग रचले. दामाजी पंत, नामदेव महाराज, राजाई पत्नी होती, गोनाई आई होती नामदेवाची. नारा, महादा, विठा, गोंदा 4 मुलं. चौघांनी अभंग रचना करायला सुरुवात केली. चौघांच्या 4 पत्न्या, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई. 4 सुना, लिंबाई नावाची बहीण, औबाई नावाची लेक आणि जना दाशी. सर्वांनी अभंग केले. तरी देखील अभंग संख्या कमी पडू लागली. वारकरी पंथाचा इतिहास आहे. 1,00,000 अभंग रुक्मिणी मातेनं लिहिले. 1,00,000 अभंग आहे रुक्मिणीचे. आणि 1,00,000 अभंग स्वतः देवानं रचले. पांडुरंगाने जे अभंग रचले त्यापैकी एक अभंग तुम्हाला म्हणून दाखवतो मी. निजाचे निज भुवन सांडोनी वैकुंठ.
निजाचे निज भुवन सांडोनी वैकुंठ निजाचे निज भुवन सांडोनी वैकुंठ. आपल्या परंपरेमध्ये अभंग म्हटला जातो संत निवृत्तीनाथ महाराजांच्या वारकऱ्यांच्या परंपरेत. निजाचे निज भुवन सांडोनी वैकुंठ येथे बाळवंट आवडले येथे बाळवंट आवडले येथे वाळवंट आवडले येथे वाळवंट आवडले देवगुज सांगे पंढरी सिया देवगुज सांगे पंढरी सिया. प्रेम सुख घ्या रे नाम माझे तारिण भव सिंधू घ्या रे माझी साक्ष पुंडलिक करुणी सांगे काया वाचा मनी द्रधरा जीवी सर्व मी चालवी भारतांचा. ऐका मी काय बोलतो ते. हे जरी लटके नामयासी पुसा आहे त्या भरवसा नामी माझ्या. तात्पर्य अर्थ असा की अशा प्रकारे संत नामदेव महाराज त्यांचा परिवार देवाळे रुक्मिणी मिळून अनेक अभंग केले. एकूण अभंगापैकी 5,60,32,000 अभंग करायचे राहून गेले. आणि संत नामदेव महाराज परिवारासह देवाच्या महाद्वारात संजीवन समाधीला बसले. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये संत नामदेव महाराज आणि त्यांच्या कुटुंबाची समाधी आहे. 13 लोकांच्या समाधी आहेत. 14वी जनाबाई आहे. एक का तर लाडाई नावाची सून नारा महाराजांची पत्नी बाळणपणाकरता कल्याणाला गेली होती, म्हणजे माहेरी गेली होती. ती राहिली. तिच्या पोटी मुकुंद नावाचा मुलगा झाला. नामदेव महाराजांचा वंशाज संत मुकुंद लाडाईनं येऊन महाद्वारा देवळामध्ये जाऊन देवाच्या चरणावर आपलं प्राण अर्पण केले. सारा परिवार गेला, मी राहून तरी काय करू. मुकुंद महाराजांना देवाच्या समोर ठेवलं आणि आपला जीव देवाजवळ समर्पित केला. मी का बोललो आपल्याला हे म्हणून. नामा सांडोनी वैकुंठ आले कनकाईच्या पोटा. लोहगावच्या इनामदारांची कन्या मातोश्री कनकाई जगद्गुरु तुकोबऱ्यांची माता. तिच्या पोटाला नामदेव महाराज आले. नामदेव महाराजांचाच अवतार म्हणजे तुकाराम महाराज आहे. बरं काय, जो का अवतार नामयाचा किंवा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. उंच आहे पकवा तो. जो का अवतार नामयाचा. तेव्हा अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी जे अभंग नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगी येऊन या.
सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. देव आणि नामदेवरायांनी प्रेरणानी आज्ञा केल्यामुळं तुकाराम महाराजांनी अभंग रचनेला आरंभ केला. घटनाक्रम ऐका. 5,60,32,000 अभंग आहे. मग एवढे अभंग गेले कुठे? 3 कोटी भांडार ठेविले भांडारी. हा जो भंडारा डोंगर आहे, त्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांनी 3 कोटी अभंग ठेवले. त्याच्यावर खिळा रचलेला आहे. सन्निध ते पाहे पादुका ते. त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबांचं अनुष्ठान व्हायचं. आणि म्हणून आता वारकऱ्यांनी 200-250 कोटी रुपयाचं मंदिर भंडारा डोंगरावर आरंभ केले. त्यापैकी 100-150 कोटीचं मंदिर झालं सुद्धा. बरं काय, 1 कोटी अभंग भामचंद्रावर आहे, काही तेलियाच्या घरी आहे. संताजी जगनाडे नावाची तेली तुकोबारायांच्या शिष्य होते, त्यांनी बरेच अभंग उतरून घेतले. तेव्हा तुकाराम महाराजांना अभंगाची प्रेरणा झाली. भंडारा डोंगरावर तेव्हा महाराजांनी डोळे उघडले तर समोर हा संताजी बसलेला होता. सुधा नदीच्या तीरावर सुदुम्र नावाचं गाव आहे. त्या सुदुम्रे गावचे हे संताजी जगनाडे तेली जातीचे होते. 10-12 वर्षाचं वय. तुकोबांनी त्यांना पाहिलं. संताजी, अरे माझ्या मुखात मी जे बोलेल त्याचं तू लिखाण कर. संताजी हसू लागला, महाराज मी अक्षरशत्रू आहे. महाराजांनी त्याला कृपादृष्टीनं पाहिल्याबरोबर त्याला अक्षर परिचय झाला. रानाचा पळसाची पानं घेऊन ये. त्यांनी भाराभर पळसाची पानं आणली. तुकाराम महाराजांनी त्याला हात लावल्याबरोबर कागद झाले. शाई आणि दौद होताच. संताजीने त्या अभंगांचं उतरून घेण्याचं काम केलं. तुकोबारायांचे जे उपलब्ध अभंग आहेत ते संताजी महाराजांना उतरून घेतलेले बरेच अभंग आहेत. बरं काय, तळेगाव दाभाड या ठिकाणी त्यांचे वंशज राहतात. त्यांच्या घरी जाऊन मी वह्या पाहिल्या. खोलीभर वह्या आहेत. वस्त्रामध्ये वह्या बांधून ठेवल्या वंशजांनी. तेलियाच्या घरी आहे. काही जामाताचे संग्रही आहे. तुकोबारायांचे जामात म्हणजे जावई मालजी गाडे दिहूजवळ येलवाडी गाव आहे. त्या येलवाडीचे कमावीदार होते, जहागीरदार होते मालजी गाडे, त्यांचे पूर्वज. तुकोबारायांच्या भक्तीचा त्यांना छंद लागला. महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. तुळशीमाळा दिली, अभ्यासाकरता मंत्रगीता दिली. लक्षात ठेवा, मी का सांगतो आपल्याला, त्या मालजीच्या बाडामध्ये काही अभंग आहेत तुकोबांचे. मी खात्रीलायक बोलतो, तुकाराम महाराजांच्या चरित्राचा, तत्वज्ञानाचा मी अभ्यासक आहे. हजारो गाथा मंदिरं होतील एवढे तुकोबांचे अभंग आहेत. आणि ही उपलब्ध जी गाथा आहे आज, ही फक्त भजनाची वही आहे. 4,501 होई गाथा, तो दिला समजता भजनाशी. मी मुद्दाम गोष्ट का सांगतो आपल्याला, तुकाराम महाराजांचे शिष्य होते
संताजी जगनाडे हे त्यांच्याही बाबतीमध्ये खूप चमत्कारिक असं कथा आहे. तुकारामाने त्यांना वचन दिलं होतं, संताजी तुझ्या मरणाच्या समयाला मी तुला मूठ माती देईन. पण वचन बोलून गेले महाराज. पण संताजी महाराज तुकोबांच्या नंतर 40 वर्षानं त्यांचा मृत्यू झाला. 40 वर्षानं लोकांनी संताजीचं प्रेत पुरण्याकरता स्मशानात आणलं. संताजीचं प्रेत पुरलं, अंगावर माती घातली, दगड ठेवला, पण मातीतून उसळून प्रेत वर यायचा. लोकांना म्हटलं हा काय प्रकार आहे. पुन्हा पुन्हा लोक प्रेत झाकायचे, पण मातीतून उसळून वर यायचं ते प्रेत. काही केल्या ते प्रेत झाकेना बुजेना. लोक घाबरले, हा काय प्रकार आहे. खूप वेळेला प्रयत्न केले, पण काही केल्या प्रेत झाकलं जाईना. सर्व लोक भीतीनं गावात निघून गेले. स्मशानामध्ये प्रेत उघड्यावर पडलं. संताजी महाराजांचा मुलगा होता बाळोजी नावाचा. बाळोजी तिली संशोधनातली माहिती आहे, हे काही भाकड कथा नाही. त्याला वाटलं बापाचा प्रेत असं उघड्यावर टाकणं चांगलं नाही, म्हणून प्रेताचं राखण करत तो स्मशानातच बसला. मध्यरात्र झाली आणि आकाश मार्गानं जगद्गुरु तुकाराम महाराज विण्याचा झनत्कार करत खाली आले. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तुकाराम महाराजांना पाहिल्याबरोबर बाळोजी आनंदाने बेहोश झाला. कारण तुकाराम महाराजांना त्यांनी ओळखलं, पाहिलं होतं. जाऊन बाळोजीनं तुकोबांचे चरण धरले स्मशानात आणि विचारलं, महाराज आपण तर वैकुंठ धामाला गेलेत, का आले आपण या ठिकाणी. तेव्हा बाळोजीचा आणि जगद्गुरु तुकोबरायांचा जो संवाद आहे तो 3 अभंगात आहे. बाळोजी, या मृत्यूलोकामध्ये मी एवढ्याच करता आलो. चारिता गोधने माझे गुंतलो वचने, आम्हा झालेने एकातील या कारणे. आणि जमिनीवरची 3 मुठी माती तुकोबांनी हातात घेतली. संताजीच्या मुखावर टाकल्याबरोबर संताजीचं प्रेत मातीत बुजलं गेलं. 3 मुष्टी मृतिका देख, तेव्हा आलो पविले मुख. आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका, न्यावया विष्णू लोका, संतू न्यावया विष्णू लोका. आलो म्हणे तुका संत न्यावया विष्णू लोका, संत न्यावया विष्णू लोका, संत न्यावया विष्णू लोका. आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. या संतूला विष्णू लोकाला न्यायला आलोय मी. तुकोबांच्या अभंगांचा इतिहास सांगतो तुम्हाला. महाराजांच्या अभंग गाथा 4 वेदाचं निरूपण आहे. समग्र जी या जीवसृष्टीचं कल्याण व्हावं याकरताच अमृताचा वर्षावया. अमृताची वाणी वर्षला शुद्ध, वाणी वर्षला शुद्ध, अमृताची वाणी वर्षला शुद्ध, अमृताची वाणी वर्षला शुद्ध. करिता अशुद्ध ऐसा कोण, करिता अशुद्ध ऐसा कोण, करिता अशुद्ध ऐसा कोण.
अमृताची वाणी वरुषाला शुद्ध, ही अमृताची वाणी आहे. हे काय नुसतं साहित्यन काव्यन गाणं नाही, नुसतं अभंग म्हणजे शब्द ब्रह्म आहेत. माऊली म्हणतात माझी ज्ञानेश्वरी म्हणजे शब्द ब्रह्माशेष. तसे तुकोबऱ्यांचा अभंग हे शब्द ब्रह्म आहे. खर तर तुकोबऱ्यांच्या अभंगातून श्रुत्यर्थ आला. वेदाचे सिद्धांत बाहेर पडू लागले. तुकोबऱ्यांच्या अभंगवाणी वेदवाणी आहे. प्रातस्मरणी गुरुदेव मामासाहेब दांडेकर तुकोबऱ्यांच्या अभंगांना तुकोपनिषद म्हणत. 5वा वेद खरंय. ज्या काळामध्ये तुकोबऱ्यांचा अवतार झाला तो काल किती विलक्षण चमत्कारिक होता. वेद बोकणाऱ्यांना अर्थ कळत नव्हता आणि इतरांना अधिकार नव्हता. इतर म्हणजे ब्राह्मणेतर. वेदाचे गवर्ण कळे पाठका, अधिकार लोकांना हिरा. इतरांना अधिकार नाही आणि जे मंत्र म्हणतात त्यांना अर्थ कळत नाही आणि अर्थाविन पोथी वाचूनही काय. समग्र जर सनातन धर्म वेदामध्ये सामावलेला आहे पण अर्थज्ञान नाही. तुकारामाजांनी अशा ऋत्विजांना ब्राह्मणांना भारवाई म्हटलं. निरुक्तामध्ये अर्थ न कळणाऱ्या भटजींना भारवाई म्हटलंय. अशा पद्धतीच्या कालामध्ये तुकारामांच्या बुद्धीला वेदार्थ स्फुरला आणि अभंग रूपानं तो अशा प्रकारे प्रगट होऊ लागला. तेव्हा अनेक कर्मकांडी ब्राह्मणांना हे बरं वाटलं नाही. तुका कुणबी आहेत परंतु लोकांना वेदाचे अर्थ सांगतो, मंत्र सांगतो. कारण वेद अध्ययनात न श्रीशूद्रसे अधिकार. आणि ही तक्रार ग्रामीण ब्राह्मणांनी रामेश्वर भट्टाकडे केली. पुण्याजवळ लोह गाव आहे, वाघोली गाव आहे. त्या वाघोली गावामध्ये हे धर्मपीठ होतं. रामेश्वर भट्ट शास्त्री यांचे पूर्वज मूळचे कर्नाटक प्रांतातले. रामेश्वर भट्ट बहुळकर बहुळगावचे कमावीजदार. धर्माधिकारी झाल्यामुळे वाघोली या ठिकाणी धर्मपीठ स्थापन झालं. तिथे निर्णय व्हायचे त्या काळात. त्यांच्याकडे तक्रार केली ग्रामाधिकारी लोकांनी. तुका कुणबी आहे पण लोकांना वेदाचे अर्थ सांगतो, त्याचा बंदोबस्त करा. म्हणून रामेश्वर भट्टानं देहूगावच्या पाटलाला, मुलकी पाटील होते तेव्हा, त्यांना पत्र पाठवलं. तुका करावा देशोधडी. तुका देशोधडी करा. देशोधडी करा म्हणजे हद्दपार करा. परंपरेच्या आणि धर्माच्या विरुद्ध काम करतोय. लोकांना वेदाचे श्रुतीचे अर्थ सांगतोय. अधिकार नसताना, पात्रता योग्यता नसताना लोकांना वेद सांगतोय. फार मोठा धर्म आहे, याचा बंदोबस्त करा. म्हणून देहूगावच्या पाटलानं तुकारामांना चावडीवर बोलावलं. त्या काळात पाटलांना फार अधिकार होते. न्याय निवाडा नियंत्रण ठेवण्याचं काम पाटलाकडे असायचं. संत मैपती महाराज ताहराबादकरांनी हा प्रसंग विदित केलाय.
तुकोबांना बोलावलं चावडीवर. पाटलाने विचारलं, काय तुकोबा, हे का केलं तुम्ही? रामेश्वर भट्टाची आज्ञा आहेत, हद्दपार व्हा. महाराजांनी सांगितलं, पाटील असं बोलू नका, मी शास्त्रीबांना समजावून सांगतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज वाघोलीत आले. रामेश्वर भट्ट स्नान करून अर्चेमध्ये संधीमध्ये बसले होते, सोळं नेसून. तुकाराम हा गेल्याबरोबर, कोण? देहूचा तुका आहे. तुका म्हटलं की संतापले. काय तुका? लोकांना वेदाचा अर्थ सांगतो, तुला अधिकार आहे का? तुकोबाने हात जोडले, शास्त्री बा तुम्ही म्हणता ती बरोबर आहे. गोकाया अक्षर माझा नाही अधिकार, ओ माझा नाही अधिकार, माझा नाही अधिकार. गोकाया अक्षर माझा नाही अधिकार, माझा नाही अधिकार, माझा नाही अधिकार. ओ गोकाया अक्षर, गोकाया अक्षर ओ गोकाया अक्षर, घोकाया अक्षर माझा नाही अधिकार. अधिकार मज नाही अधिकार, मज नाही अधिकार. अक्षर घोकण्याचा अर्थ सांगण्याचा अधिकार नाही मला, याची जाणीव आहे. पण शास्त्री बा मी काय करू, बोला ना. मज विश्वंभरे बोलविले, हो मज विश्वंभरे बोलविले, कायम्या बोलावे हे उत्तरे, कायम्या बोलावे बोलावे उत्तरे, कायम्या बोलावे, बोलावे उत्तरे कायम्या बोलावे, बोलावे उत्तरे. मज विश्वंभरे बोलविले, बोलविले मज विश्वंभरे बोलविले. कायम्या पामरे बोलावे, मी पामर आहे, अज्ञानी आहे शास्त्री बा मी. पण देवाने मला बोलवलं, मी काय करू? रामेश्वर भट्ट लाल बुंद डोळे करून संतापले. का रे, मला सांगतो काय हे तू? देवानं सांगितलं तुला हे. खोटानी लबाडीचं बोलतोय म्हटलंय. महाराजांनी हात जोडले, शास्त्री बा असं बोलू नका. तुका म्हणी बोल, माझा बोलतो विठ्ठल. रामेश्वर भट्ट तसे सत्पात्री ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं, तुकोबा ठीक आहे, जे अभंग केले ते आपण इंद्राणीच्या खोल डोहात नेऊन बुडवा. आणि इथून पुढे अभंग कवित्वाच्या नादी लागू नका, अभंग कवित्व करू नका, जे झाले ते बुडून टाका. दुसरा पर्याय तुकोबांनी मान्य केला. हद्दपार होण्यापेक्षा तुकोबांनी
प्रभूला सांगितलं, प्रभू मी काय करू, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझा भीक कोण घाली. ठीक आहे. घरी आली महाराज, अभंगाचे कागद बाहेर काढले, वया बांधली, एका वस्त्रामध्ये ते अभंग बांधले, ते गाठोडं डोक्यावर घेतलं आणि तुकाराम महाराज दिहोगावच्या उत्तर दिशेला जो आनंद डोह आहे त्या आनंद डोहावर आले. त्या आनंद डोहामध्ये माणसासारखे मासे होते, लाल, पिवळे, जांभळे. मी स्वतः बघितली ते मासे. पहिला सप्ताह मी दिहो गावात केला, 50 वर्ष झाली असतील त्याला, तरुण होतो मी. उरलेलं अन्न त्या डोहात नेऊन टाकायचो आम्ही, ते वर यायचे खायला. त्याच माशाने तुकोबऱ्यांच्या कन्येला म्हणजे भागीरथी बाईला 3 दिवस असं पेलावून धरलं होतं. उडी डोहात घातली, वरी मत्स्याने पेलली. त्यांना पाहुणं तुकोबा बोलत होते, देव जळी झाले मासे, देव मासे ते. त्या आनंद डोहाच्याच काठावर सध्या पांडुरंग महाराजांनी गाथा मंदिर उभारलेलं आहे. आनंद डोह त्या ठिकाणी. त्या आनंद डोहार आले, गाठोडं सोडलं आणि भले भले दगड त्यात बांधले. दगड आणि वया एकत्र करून वस्त्रामध्ये घट्ट बांधून अशा तुकोबानी ते अभंगाचं गाठोडं डोहामध्ये बुडवलं. अथांग खोल डोह. अभंग बुडून तुकोबा घरी आले. तीव्र उद्वेग झाला होता, नाराज झाले होते तुकोबा. त्यात काही लोक तुकोबांना भेटायला मुद्दाम आले, दुर्जन खलवृत्तीचे. का हो तुकोबा, मागे तुम्ही कानबाऱ्याशी वैर करून सावकारकीची दस्तऐवज बुडवली, संसार बुडवला, आता अभंग बुडवले, म्हणजे देव परमार्थ बुडवला वाटतं. देवना संसार तुका दोहीकडे चोर. त्राही त्राही केलं तुकोबांना लोकांनी. अभंग बुडवल्यानंतर पहिले 5 दिवस तुकोबा निवांत होते, पण 5 दिवसात लोकांनी त्यांना अतिशय त्यांचा छळ केला, अंतकवृत्तीला मनाला त्रास दिला. आणि मग तुकोबांच्या ठिकाणी आवेश आला की जन लोकांना काहीतरी अनुभव आला पाहिजे, चमत्कार झाला पाहिजे. तावातावाना बाहेर आले घराच्या आणि आनंद डोहावर आले. एका शेळीवर दगडावर बसून त्यांनी अनुष्ठान सुरू केलं. मांडी घातली, ईश्वर प्रणिधान करू आले, देवाला आळू लागले. अन्न पाण्याचा त्याग केला त्यांनी. 13 दिवस झाले निशक्र करीता. 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून इंद्राणीच्या डोहावर त्या शेळीवर बसले. पण काही चमत्कार नाही. 13व्या दिवसाच्या मध्यरात्री एक अद्भुत चमत्कार घडला. बालवेशामध्ये स्वयं परमात्मा पांडुरंग प्रगट झाले, चतुर्भुज अवस्थेत मध्यरात्रीला, आणि तुकारामांच्या मांडीवर येऊन बसले. दिव्य स्पर्श झाल्याबरोबर तुकोबांनी डोळे उघडले. पाहता तर स्वयं बालकृष्ण परमात्मा चतुर्भुज श्री विठ्ठल. तुकोबांनी हंबरडा फोडला, प्रभू का रे, पाषाणाची खोळ घेऊन बसला होता की काय? पाषाणाची खोळ घेऊन बैसलाशी काय ऋषिकेशी झाले तू? काय झालं काय तुला? अरे 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून बसलो मी ते, आणि
त्या बाल अवस्थेत असणाऱ्या देवानं स्मित हसायला सुरुवात केली. तुकोबांना सांगितलं, महाराज कशाला काळजी करता, 18 दिवस झाले तुमच्या अभंगाचे कागद मी पाण्यात घेऊन उभा आहे. 18 दिवस आहे बरं का. पहिले 5 निवांत होते महाराज. अनुष्ठानाचे 13 असे दिवस रक्षेली 18. बाळवेश घेऊनी श्री हरी भेटला. मग माता तुकोबाने आंबाडा फोडला. प्रभू किती रे मी अपराधी आहेत, गुन्हेगार आहे तुझा. 18 दिवस तुला पाण्यामध्ये मी उभा केला. थोर अन्याय केला, थोर अन्याय केला तुझा अंत म्या, तुझा अंत म्या पाहिला. अचनाची या फूल ओ जनाची या बोला. साठी चित्त शोभवी ए भागलियासी केला शिन, ए भागलियासी केला चीन हो भाग्याती केला चीन हो भाग्याती केला चीन. थोर अन्याय केला, तुझा अंत म्या पाहिला. जनाच्या बोला साठी चित्त क्षोभविले लोक. आद्वादादा बोलत होते म्हणून मी चित्ताला क्षोभ करून घेतला. म्हणून हे प्रभू मी मोठा अपराधी आहेत. 18 दिवस तुला मी पाण्यात उभं केले, मला क्षमा कर. पण तू किती रे दयाळू. उदकी राखिले कागद चुकविला जनवाद, तुका म्हणे ब्रीद साच केली आपुले. जळी दगडा सहित वह तारेल्या जैसा लाया, लाया जशा पाण्यावर तरंगाव्यात तसे तुकोबांच्या अभंग इंद्राणीच्या डोहामध्ये तरलेले आहेत. लक्षात ठेवा. भाविकांना सकाळी ही गोष्ट कळाली. तुकोबांचे चाहते सज्जन वारकरी सर्व डोहावर एकत्र आले. अभंगाचे कागद बाहेर काढले, पुन्हा त्याची गाथा बांधली, तुकोबांच्या डोक्यावर दिली आणि टाळ मृदंगाच्या उद्घोषात तुकोबांना घरी आणलं. पुन्हा महाराजांचा पूर्वत परमार्थ सुरू झाला. आणि ही घटना रामेश्वर भट्टाला कळाली की मी तुकोबांचा अपराध केला. त्यांना उपद्रव दिला, त्यांचे अभंग बुडवायला लावले. म्हणून तुकोबऱ्यांची क्षमा याचना करण्याकरता रामेश्वर भट्ट पुण्यातून निघालेले आहेत. जवळच नागझरी नावाचं गाव आहे. त्या नागझरीमध्ये आले असताना माध्यान्ह झाला होता आणि रामेश्वर भट्ट म्हणजे शास्त्री जे होते त्यांना स्नान आणि संध्येची वेळ झाली होती. स्नान करण्याकरता ते पाणी शोधू लागले. तर ज्या ठिकाणी होते ते अनगडशाह नावाचा एक फकीर मुस्लिम अवलिया होता. त्याचा दर्गा आणि त्या दर्ग्यामध्ये एक बारव होती, ती अछूत बारव. त्या अनगडशिवाय त्या बारवेला कुणी स्पर्श करत नव्हता. प्रार्थना पडताना त्या बारवेचा तो उपयोग करायचा. त्यानं पावित्र्य जपलं होतं. पण रामेश्वर भट्टाला वाटलं स्नान केलं पाहिजे.
म्हणून रामेश्वर भट्ट त्या बारवेत उतरले आंघोळीला आणि दुरून त्या फकीरानं अवलियानं पाहिलं. तो आरडाओरडा करत आला, अद्वादादा बोलू लागला वरून. मुसलमानाची भाषा कानावर नको म्हणून शास्त्री रामेश्वर भट्टन अशी बुडी मारली. या फकीरानं वरून शाप दिला, डुबते रहो, डुबते रहो, डुबते रहो. बुडी मारली की अंग बरं वाटायचं, अंग बाहेर काढलं की अंग पेटायचं. अंगाचा दहा झाला. बेचैन झाले रामेश्वर भट्ट, आता काय करावं. अनगड शाप त्या मुस्लिम फकीराच्या शापानं बाहेर आले. काय करावं कळेना. शिष्यानी शीतल उपचार केले पण अंगाचा दाह थांबेना. रामेश्वर भट्ट जरी तुकोबऱ्यांचे द्वेष्ट होते परंतु ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त होते. संप्रदायाचा इतिहास आहे म्हणून रामेश्वर भट्ट देहुला न जाता आळंदीला परत आले आणि माऊलींच्या संजीवन समाधीजवळ अनुष्ठान करू लागले. अंगाचा दहा शांत व्हावा म्हणून 3 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करून रामेश्वर भट्ट माऊलीच्या समाधीजवळ बसून होते. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला समाधीतून प्रेरणा झाली. शास्त्री बा इथे का आला, कशा करता आला. पण अहो ज्याचा तुम्ही अपराध केलाय त्याला शरण जा, बरं वाटेल तुम्हाला. ज्ञानेश्वरी मज उपकार केला, केला उपकार स्वप्नी सविस्तर सांगितले. रामेश्वर भट्टाचा प्रसिद्ध अभंग आहे. स्वप्नामध्ये सांगितलं, शास्त्री बा तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर, जो का अवतारणावयाचा त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तुझ. शास्त्री बा तुम्ही तुकोबऱ्यांचा अपराध केला, छळ केला त्यांचा, त्यांना तुम्ही शरण जा, बरं वाटेल तुम्हाला. धाडकन रामेश्वर भट्ट उठले आणि देहूमध्ये आलेले आहेत. भंडारा डोंगरावर तुकोबा साधना करत होते, चिंतनामध्ये निमग्न होते. जाऊन तुकोबांना साष्टांग प्रणिपात केला. तुकोबांनी नेत्र उघडले, पाहता तर रामेश्वर भट्ट. शास्त्री बुवा काय करता आपण. वृत्तांत सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी मला पाठवलं आहे. तुकोबारांनी सांगितलं, शास्त्री बुवा काळजी करू नका. एका कागदावर त्यांनी एक अभंग लिहिला. एवढा अभंग वाचा तुम्हाला बरं वाटेल. प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाचा मी फार अनुभव घेतला आहे. सर्व तीर्थ टाकेरला मी 22-1 वर्षाचा होतो तेव्हा कीर्तन होतं माझं. आणि नांदूर वैद्यचे बहिरू पाटील करंजकर मला सर्व तीर्थावर घ्यायला आले होते. कीर्तन होतं संध्याकाळी. मोटरसायकलवर निघालो आम्ही. धामणगाव सोडलं आणि या उंच भागात जाताना अत्यंत प्रचंड भयंकर सर्प धावत आला. इथलीच घटना आहे. मी काय पाहिलं नाही पण त्यांनी बघितलं. सारखा सर्प त्या मोटारसायकलच्या आवाजाच्या दिशेनं फोपावत होता. ती थांबले, असं असं व्हायला लागलं. मी म्हणलं काय भानगड आहे. तर पाहतात सर्प. काळजी करू नका. तुकोबऱ्यांचा एवढा अभंग म्हणा आपण. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. शास्त्री बा एवढा अभंग वाचा आपण. होतील शीतळ अग्निज्वाळा, तुमच्या अग्निज्वाळा शीतल होतील. त्या अभंगावर खूप मोठं चिंतन आहे. जर अंतःकरण चित्तशुद्ध असेल, क्रूर वाघ आणि भयंकर सर्पही त्याला काही करू शकत नाही.
ही भारतीय नीतिशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे. आणि घटना तशीच घडली. म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे, म्हणे रामेश्वर त्यांचा समागमे, म्हणे रामेश्वर त्यांचा समागमे, रामेश्वर त्यांच्या समागमे. झाले ते आराम देह माझे, झाले ते आराम देह माझे. झाले ते आराम देह माझे, झाले ते आराम देह माझे. म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे. मी तुकोबांचं विभूतिमत्व सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज किती महान होते, किती श्रेष्ठ होते. स्वतः माऊलीनं म्हणावं, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर. समाधीतून प्रेरणा दिली रामेश्वर भट्टाला. आणि तुकोबऱ्यांच्या आशीर्वादानं रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह शांत झाला. ही घटना त्या अनगढ शहाला कळाली की मला शाप देणार, मी शाप दिलेला त्याला बरा करणारा कोण या सावलिया माझ्यापेक्षा श्रेष्ठ. म्हणून त्याने सिद्धाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. लोकांनी सांगितलं, त्याने विचारलं, क्यों बे और कोई सिद्ध है, और कोई सिद्ध है. लोकांनी सांगितलं, है बोले है. कौन है? चिंचवड में चिंतामण है. चिंचवडमध्ये चिंतामणी देव नावाचे गणपती होते, सिद्ध पुरुष होते. अनगडशाचा भ्रम झाला की चिंतामणीनं त्याला बरं केलं आणि म्हणून तो चिंचवडला आला, कटोरा घेऊन आला. साई का कटोरा भर दे, साई का कटोरा भर दे. चिंतामणीच्या वाड्यापुढे येऊन ओरडायला लागला. चिंतामणीच्या पत्नीनं स्वतः त्यांनी कटोऱ्यामध्ये भिक्षा वाढायला सुरुवात केली. घरातलं होतं नव्हतं तेवढं वाढलं, पण कटोऱ्या काही भरेना. संपलं सर्व. अनगडशाचा खात्री झाली की ज्याला मी शाप दिला त्याला बरं करणारा हा नाही. मन चिंतामण और कोई सिद्ध है बोले. चिंतामणी म्हणाले, है बोले है. कौन है? देहू में संत तुकाराम है. तुकाराम महाराज माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे याची जाणीव त्यांना होती, कारण अशी घटना घडली बरं का. एकदा चिंतामणी देवांनी तुकाराम महाराजांना जेवायचं निमंत्रण दिलं, भोजनाचं निमंत्रण. म्हणून चिंतामणीच्या घरी तुकोबा प्रसादाला गेले. काहीतरी प्रयोजन होतं, ब्राह्मणाच्या पंक्ती बसल्या होत्या आणि म्हणून तुकोबांना आनंद झाला. एका ओरीमध्ये चिंतामणी देवानी पात्र मांडले. चिंतामणी करता आणि तुकाराम महाराजांकरता. महाराज म्हणाले, अहो चिंतामणी देवा, आणखी एक पात्र मांडा, आणखी एक पात्र मांडा. चिंतामणी देवानं वाटलं कुणीतरी तुकोबऱ्यांचा भक्त असेल. तिसरं पात्र वाढलं. अन्न वाढून तयार झालं. चिंतामणी म्हणाले, तुकाराम महाराज, अहो कोणी बोलवा लवकर, अन्न शिळं होत आहे. तुकाराम महाराज हसू लागले, चिंतामणी देवा, दुसरं कोण असणार? तुम्ही गणपतीचे बघतात, आज आपल्या पंक्तीला गणपतीला जेवायला आणा. चिंतामणी देवा गणपतीशी आण, करवावे भोजना तुझे पात्री. या दुसऱ्या पात्रावर गणपतीला जेवायला घाला म्हटले. आपल्या पंक्तीला गणपती बाप्पा आले पाहिजे, तुम्ही गणपतीचे बघतात.
हे अष्टविनायक चिंतामणींनी स्थापन केले मोरया गोसावींनी. म्हणून तर आपण म्हणतो गणपती बाप्पा मोरया. मोठी परंपरा आहे, गणपती परंपरा आहे. गणपतीला आणा म्हटलंय. चिंतामणी मला देवा एक कसं शक्य आहे तुकोबा. देव म्हणे तुकया एवढी कायची थोरी नागवलो भितरी अभिमाना. असं कसं म्हणलं देवा. तुम्ही गणपतीचे भक्त आहात. गणपतीला आणा जेवायला. चिंतामणी संतापले आणि उलट तुकोबानं आवाहन केला, हो महाराज तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, मग या तिसऱ्या पात्रावर पांडुरंगाला जेवायला ना. महाराज म्हणे असं कसं देवा. हे पात्र गणपतीला वाढले, गणपती बाप्पाचं आवाहन केले आपण, पंक्तीला गणपतीच आली पाहिजे. आणि मग आता तुकोबा चिंतामणी देवाने तुकोबारांच्या पुढे लोटांगण घातलं. महाराज नाही शक्य मला आहे. तेव्हा तुकोबांनी सांगितलं, चिंतामणी देवा काही चिंता करू नका. तुमची इच्छा असेल आणि तुमचं काही पूर्वपुण्य असेल तर मी तुम्हाला खात्री देतो. बर काय. आणि ना त्वरिते मोरयासी आणि न त्वरित मोरयासी. आणि न त्वरित मोरयासी. आणि न त्वरित कामणे देवा तुमच्या सुकृते. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. आणि न त्वरित मोरयासी. आणि न त्वरित मोरयासी. आणि ना त्वरित मोरया. आणि न त्वरित मोरया. माझाने चिंतामणी देवाना आश्वासित केलं आणि न त्वरिते मोरयाशी. आणि त्या प्रसंगी तुकाराम महाजाने देवाचा धावा केला. तुकोबांच्या गाथेमध्ये या प्रकरणातले 5 अभंग आहेत. पांडुरंगाला आवाहन केलं, देवा काय अशक्य रे तुला. वांझा गाई दुबती देवाईशी तुझी ख्याती. अनिक नाही मागत तुझं चरण दाखवावे मज चरण दाखवावे मज चरण दाखवावे मज तुझं चरण दाखवावे मज चरण दाखवावे मज चरण दाखवावे मज. पांडुरंगाला प्रार्थना की गणपती स्वरूपामध्ये माझे तुझे चरण मला दाखव. पांडुरंग स्वरूप नको आहे, गणपती रूपानं. आणि घटनाक्रम असा आहे की चिंतामणीच्या वाड्यात स्वतः देव प्रगट झाले गणपती रूपानं. वारकरी पंथाचा इतिहास आहे चिंतामणी देव, तुकाराम महाराज आणि गणपती बाप्पा एका पंक्तीला जेवले. तुम्ही पुण्याला गेला तर अवश्य चिंचवडला जाऊन या. मोरया गोसावी म्हणजे चिंतामणीचा वाडा आहे तो. जागृत ठिकाण आहे गणपतीचं ते. अष्टविनायक तिथून निर्माण झाले. चिंतामणीला माहीत होतं की माझ्यापेक्षा तुकोबांचा अधिकार मोठा आहे. त्या फकीराला सांगितलं, हाय बोले देहू मे तुकाराम, म्हणून तो देहूत आला. महाराजांच्या घराजवळ आला. साई का कटोरा भर दे, साई का कटोरा भर दे. तुकाराम महाराज चिंतना करता भंडाऱ्यावर गेले होते. अवली थोडंफार धान्य जात्यानं दळत होती. चिमुकली 3 वर्षाची.
तुकोबऱ्यांची भागीरथी नावाची कन्या मांडीवर बसलेली. तिला मांडीवर घेऊन जिजाबाई जात्यानं दळत होती. तेवढा त्याने पुकारला, साई का कटोरा भर दे. जिजाबाईनं पाहिलं कटोराभर भिक्षा मागतोय, मग आपलं कसं व्हायचं. पोरांना काय खायला गेलो, तुकोबांना न्याहारीला काय घेऊन जाऊ मी, म्हणून फकीराच्या ओरडण्याकडे तिनं दुर्लक्ष केलं. पण तुकोबऱ्यांची कन्या होती भागीरथीबाई, 3 वर्षाची पोर मांडीवर बसली होती. तिनं आईची नजर चुकवली आणि जात्याच्या पाळीला पडलेलं पीठ चिमुकल्या हातात ते उचललं पीठ. आईची नजर चुकून धावत पळत जाऊन निघाली. तेवढ्यात जिजाबाईनं तिच्या उंजळीवर मारलं, पीठ सांडून घेतलं. थोडं पीठ राहिलं होतं, चिमूटभर. तेवढंच घेऊन ती पळाली आणि त्या अनगडशाच्या कटोऱ्यात तिनं ते पीठ टाकलं. पीठ टाकल्याबरोबर तो कटोरा ओसंडून पिठाने ओसंडायला लागला. कटोऱ्यातून पीठ बाहेर पडायला लागलं. याला वाटलं अरे बापरे क्या बात आहे. कटोऱ्यातून पीठ बाहेर पडू लागलं, ढिगारा तयार झाला. त्या ढिगाऱ्यामध्ये तो फकीर बुजायला लागला, त्याच्या गळ्यापर्यंत पीठ आलं. असं त्याला वाटलं आता आपण गुदमरून मरतो की काय, आणि म्हणून हाय तुकाराम, हाय तुकाराम, हाय तुकाराम करा. ती भागीरथी हसू लागली, मैं तुकाराम नाही बोले, तुकाराम की छोरी हूँ. त्याची खात्री झाली, जर तुकाराम महाराजांची पोर एवढी आवली आहे, सिद्ध आहेत, तुकाराम महाराज किती सिद्ध असतील. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्यांचा त्यांनी अनुग्रह घेतला. मुसलमान होता, परंतु तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. अंतिम श्वासापर्यंत तुकोबांच्या कीर्तनात सर्वात पुढे अनगडशा बसलेला असायचा. म्हणून तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जायला निघाली, त्यांनी समाधी देखील देहूतच घेतली. अनगडशाचा दर्गा येतो तिथे. तेव्हा पालखी त्या दर्ग्यापुढे आली. आता कुठल्याही दर्ग्यापुढे मजिदीपुढे वाद्य वाजत नाही. भारतातली एवढीच घटना आहेत. त्या अनगडशाच्या दर्ग्यापुढे सारे वारकरी जमतात एकत्र, आणि तिथे तुकोबऱ्यांची आरती होते. आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. लाखो टाळ, शेकडो पखवाद, लाखो वारकरी एकत्र येऊन अनगडशाच्या त्या दर्ग्यापुढे तुकोबांची आरती गातात. मी का सांगितलं तुम्हाला, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराज हे पुरुषार्थी संत होते. पुरुषार्थ म्हणजे काय, ननुकह पुरुषार्थ शब्दाचा अर्थ पुरुषेन अर्थते इति पुरुषार्थ. धर्म अर्थ काम मोक्ष, अशा पद्धतीनं तुकोबांनी पुरुषार्थ केलेला आहे. अनेक दृष्टीनं तुकोबांचं चरित्र आपल्याला सांगता येईल. खरं तर महिना पण कमी पडेल बरं का. इतकी अपूर्वता, अमोघता, विस्तारपूर्वक अथपासून इथपर्यंत जगद्गुरु तुकोबांचं चरित्र, तत्त्वज्ञान जर मांडायचं म्हटलं, आता अजून तर काहीच नाही. आपण पूर्वपीठिकाच बघतोय. तेव्हा तुकोबऱ्यांच्या अभंग हे वेद आहेत. 18 दिवस पाण्यात राहूनही निर्बुंद राहिले. अनगडशा फकीराचं तुम्हाला मी मुद्दाम उदाहरण दिलं. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्ञानेश्वर महाराजांनी अभिप्राय दिला,
तुका सर्वा श्रेष्ठ, सर्व संतांमध्ये श्रेष्ठतम जर कोण असेल तर तुकाराम जगद्गुरु होते. जगद्गुरु, हो, जगद्गुरु तुका म्हटले त्यांना. मला उज्जैनीच्या कुंभमेळ्यामध्ये वल्लभाचार्यांनी प्रश्न विचारला, क्यों बे आप महाराष्ट्र के लोग तुकाराम को जगद्गुरु बोलते? बोले वो कैसे जगद्गुरु हो सकता है, वो तो कुणबी है बोले. मला संताप आला होता. माझ्या आसनाजवळ त्यानं मी बसून घेतलं. 2 तास तुकोबांचा अधिकार समजावून दिला. मी व्यास धर्मपीठावरून बोलतोय, एवढे मोठे ते विद्वान, पण जगद्गुरु तुकोबांचा अधिकार 1.5 तास माझ्या मुखातून त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी साधू समाजामध्ये 13 आखाड्यापुढे जमिनीला स्पर्श करून कान पकडले आणि कबूल केलं, तुकारामजी जगद्गुरु आहे. जगद्गुरूची सर्व लक्षणं जगत त्यांच्या ठिकाणी होती. आता कोणी उठतं स्वतःला जगद्गुरु म्हणतं. मला तर त्या उज्जैनीमध्ये 93 जगद्गुरु भेटले. पळसाच्या काडीला भगं गुंडायचं, खांद्यावर घ्यायचं आणि 10-5 लोकांनी उद्घोष करीत चालायचं. आता कॅमेरा चालू, मी मिथ्या कशाला बोलू. मध्यंतरी एका धर्मसभेमध्ये एक तथाकथित जगद्गुरु आले होते. मलाही बोलवलं होतं किशोरजी व्यासांनी. ब्राह्मण सभा होती आणि सभेमध्ये त्यांनी आव्हान भाषण केलं, गर्भसय कह. मला वाटलं हिंदू म्हणतील. हम ब्राह्मण आहे. मी त्यांच्या भाषणात अधिक्षेप केला. जगद्गुरु म्हणवता, आणि जगद्गुरु काही का जातीपुरता जमातीपुरता असतो का? स्त्री असो, शूद्र असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, संसारी असो, विरक्त असो, सर्वसामान्याचा अभ्युदय व्हावा म्हणून जे आशीर्वाद आणि कृपा करतात ती जगद्गुरु. म्हणून आपल्या सनातन वैदिक धर्मात आतापर्यंत 4 जगद्गुरु झाले. पहिले जगद्गुरु झाले परमात्मा कृष्णचंद्र. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. दुसरे जगद्गुरु आद्य शंकराचार्य. केरळ प्रांतामध्ये कालडी नावाचं गाव आहे. तिथे नंबूद्रीपाद ब्राह्मण कुळामध्ये आद्य शंकराचार्य जन्माला आले. शिवगुरु आणि हरिंबा या तपस्वी महापुरुषांच्या पोटी जन्म घेतला त्यांनी. जेव्हा आद्य शंकराचार्य 8 वर्षाचे झाले, 4 वेद मुखोद्गत. 12 वर्षाचे झाले, 6 शास्त्रात पारंगत. 16 वर्षाचे झाले, प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. गीता भाष्य, उपनिषद भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य. आणि वयाच्या 32व्या वर्षी समाधी घेऊन टाकली. त्यांचे 4 शिष्य होते, सुरेश्वर, त्रोटक, हस्तामलक आणि पद्मपाद. अखंड भारताच्या 4 दिशेला 4 आमनाय स्थापन केली. मठ पूर्वामनाय जगन्नाथपूर या ठिकाणी गोवर्धनपीठ स्थापन केलं. पश्चिमामनाय द्वारकेमध्ये शारदापीठ स्थापन केलं. उत्तरामनाय बद्रीनाथ ठिकाणी ज्योतिषपीठ स्थापन केलं. आणि दक्षिणेकडे तुंगभद्रेच्या काठावर शृंगेरी शहरामध्ये त्यांनी पीठ स्थापन केलं. 4 शिष्य 4 ठिकाणी बसवले. आणि इतर जे शिष्य होते सनातन धर्माच्या प्रचाराकरता त्यांची वर्गवारी केली. त्याला दशनाम संन्यासी म्हणतात. गिरी, पुरी, भारती, वन, आनंद, आश्रम, सागर, तीर्थ, सागर आणि पर्वत. दशनाम संन्यासी. डोंगरात राहत होते गिरी, शहरामध्ये वस्तीत राहत होते पुरी, जंगलात राहत होते वन, आश्रमात राहत होते आश्रम अशी नाव आहे. समुद्रकाठावर राहत होते सागर.
पर्वतात राहत होते, पर्वत अशी नावं दिली ती संन्याशांची. आता ते कुंभमेळ्यात ते येतील सर्व. आता 200 वर्षाची, 250 वर्षाची, 300 वर्षाची. आता एक पर्वणी तर आपली सर्व तीर्थ टाकेरला ठरली, जाहीरही केली. शासन त्याच्यावर प्रचंड खर्च करणार आहेत. कारण जो आपला सिंहस्थ मेळा आहे, सूर्य हा सिंह राशीमध्ये वक्री होतो, पुन्हा एकदा येतो, मेळा भरतो, पुन्हा वक्री होतो, कर्क राशीला जातो, पुन्हा सिंह राशीला येतो. त्याच्यामुळे 13 महिने साधू नाशिकमध्ये वास्तव्याला आहे. 4 ठिकाणी त्या पर्वणी होणार आहे. त्यापैकी सर्व तीर्थ, तिथे एक पर्वणी कावणेला पर्वणी आहे, एक पर्वणी कडवा दारणा प्रीतिसंगमावर होणार आहे. चांगली गोष्ट आहे. 4थ्या पर्वणीचा निर्णय लागणार आहेत. सिंहस्थाचं जुनं ठिकाण चाकोरे गाव आहे, तिथे ती पर्वणी होण्याची शक्यता आहे. पण या 3 परवाने मात्र त्यांनी जाहीर केल्यात. मी का सांगितलं आपल्या तुम्हाला, आद्य शंकराचार्य हे दुसरे जगद्गुरू, त्यानंतर जगद्गुरू झाले संत निवृत्तीनाथ महाराज, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. आणि त्यानंतर 400 वर्षापूर्वी समग्र विश्वाचं कल्याण व्हावं असा उदात्त आणि व्यापक हेतू घेऊन अवतार घेतलेले जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. आजच्या पुरतं थांबूया आपण. उद्याच्या दिवस महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या तुकोबांच्या चरित्राच्या. समस्त ग्रामस्थांच्या विद्यमाने खरं तर जगद्गुरू तुकोबऱ्यांचा हा चरित्र चिंतनाचा विचार भाग्य मी तुका देखेला खरं तर मोठी अद्भुत आणि अत्यंत उत्तम प्रकारची संकल्पना. आपल्या गावचे भूमिपुत्र संत निवृत्तीनाथ महाराज संतांचे पूर्वाध्यक्ष. आणि खरं तर आता कुठलंही कार्य करावं त्यांच्या कल्पनेतून बुद्धीतून जर आकाराला आलं तर ते कार्य यशस्वी पार पडतं, एवढी गोष्ट खरी आहे. मग तो अमृत महोत्सव असो, संत निवृत्तीनाथ महाराजांचा 750वा जयंती महोत्सव असो, आणि आता धामणगावचा हाही उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, आपल्या सर्वांच्या सहभागातून, उत्स्फूर्तपणे तरुणांच्या सहभागातून आणि गावातील सर्व लोकनृत्यांना, आता ते खरं म्हणजे व्यक्तिमत्वच असं की सर्वांना बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे. आमचे हरिभक्तीपरायण निलेशजी तुकाराम पाटील गाडवे पाटील, आज त्यांच्यामुळे काही थोडं चरित्र चिंतनाचा मलाही सेवा लाभ मिळाला. मी आपला ऋणी आहे. हो. धन्य म्हण विनय लोकी लोका, धन्य म्हण विनय लोकी लोका, विनय लोकी लोका, धन्य म्हण विनय लोकी लोका. भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्म
ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा देव ऐसा भाग्य भाग्य तरी ऋणी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन ब्रह्मभूत काया होतसे होतसे कीर्तनी तुकाराम 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 तुकाराम